नमस्कार. आज मी तुम्हाला इडली, डोशा, आप्प्यासोबत खाल्ली जाणारी ओल्या नारळाची चटणी बनवून दाखवणार आहे. तर बनवायला खूप सोपे आणि अगदी पटकन तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतले. खोबऱ्याचे मी साल काढून घेतले. आता याला मिक्सरच्या बाउलमध्ये टाकायचे. यामध्ये शेंगदाणे, तर शेंगदाणे देखील भाजून त्याची साल काढून घेतले. 5 ते 6 चमचे डाळवं, बरेच जण याला फुटाण्याची डाळ देखील म्हणतात. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, तर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ घालायचे. 1 चमचा जिरे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायचे. त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर टाकायचे. आता थोडंसं पाणी घालायचे आणि झाकण लावून मिक्सरला ही चटणी वाटून घ्यायची. सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकलं होतं. त्यानंतर 1 वाटी पाणी टाकून मिक्सरला अशी चटणी बारीक वाटून घेतली. आता ही चटणी काढून घ्यायची. चटणी जर तुम्हाला आणखी थोडीशी पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी देखील वाढू शकता. आता या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे. तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानं, 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहे. त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा तडका आपल्याला चटणीवर टाकायचा आहे. आता याला चांगलं मिक्स करायचं आहे. चटणी जर तुम्हाला थोडीशी आंबटसर हवी असेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी चिंच देखील घालू शकता. तर चटणीच्या बऱ्याच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. आता चटणीला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. बघा मस्त आपली ओल्या नारळाची चटणी तयार झाली आहे. तर ही चटणी तुम्ही आप्पे, डोसा, इडली कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते. तर या पद्धतीने चटणी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.